नमस्कार मैत्रिणी, ही रेसिपी नवीन घेऊन आलेली आहे. काल मी एक शॉर्ट टाकला होता ज्यात प्रश्न विचारले होते, ह्या रेसिपीचं नाव कोणी सांगाल त्यांना गिफ्ट भेटणार म्हणून. कोणाचं उत्तर बरोबर आलेलं नाही आहे. तर चला ती रेसिपी आज करूयात. तर लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेला आहे मी. तर त्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत, हे ग्रीन पीज, ओव्याची 2 पानं घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे पानं असेल तर घ्या, झाड असेल तर नाहीतर ओवा घेऊ शकता. कोथिंबीर, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, बटाटा आणि हरभरा जो असतो भिजवलेला आहे ते. मटकी वगैरे तुमच्याकडे जे असतील ते घेऊ शकता तुम्ही. जर कोबी असेल तर कोबीसुद्धा घेऊ शकता. तर चला, ह्यासाठी ना 4 ते 5 बटाटा घेतलेला आहे. जसे तुमचे जेवढे माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. ह्यात मी जवळपास 5 बटाटे घेतलेले आहेत. इकडे बटाटे शिजतील तोपर्यंत आपल्या भाज्या सगळं कट करून घेऊयात. असे लांब लांब कट करून घ्यायचे, एकदम बारीक कट करून घेऊ नका. तर चला, इकडे आपली बटाटा शिजलेली आहे, उखडलेली आहे. तर त्याची साल काढायची आणि कद्दूकस करायचं असेल तर कद्दूकस करून घ्या, नाहीतर डायरेक्ट हाताने सुद्धा चुरून घेऊ शकता. ह्या प्रकारे बघा, पूर्ण अशी एकदम बारीक करून घ्या. जर तुम्हाला कद्दूकस आवडत असेल तर कद्दूकस करून घेऊ शकता. ते कद्दूकसमध्ये खूप टाईम वेस्ट होतो, त्यामुळे मी डायरेक्ट हातानेच चुरून काढते. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. तुम्हाला नेक्स्ट रेसिपी काय हवी ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. तर आता आपली जी बटाटे होते ते सगळं सोलून बारीक करून घेतलेले. त्यात शिमला मिरची टाकले, टोमॅटो टाकले, लांब लांब कट करून घ्यायचे ह्या प्रकारे. आणि कांदा टाकते मी. कांदा थोडं चुरून घेऊयात, जेणेकरून ते पाकळ्या सेपरेट होतील. आणि ह्याच रेसिपीचं नाव काय ठेवायचं ते तुम्ही कमेंट करा. तुम्ही जे कमेंट कराल ती रेसिपी ह्या रेसिपीचे नाव पडेल बरं का. तर हे कोथिंबीर टाकते मी. पुदिना असेल तर पुदिना टाका. जर तुमच्याकडे हे बघा, हे ओव्याची पान आहेत. माझ्याजवळ झाड असल्यामुळे डायरेक्ट मी पानच टाकते. जर तुमच्याकडे झाड नसेल तर तुम्ही ओवा घेऊ शकता, हाताने चुरून ओवा टाकू शकता चिमटभर. आणि हे ग्रीन पीज आहेत, हिरव्या वाटाणे. आणि हा हरभरा, मोड आलेले हरभरा आहेत. जर तुमच्याकडे मटकी कोबी असेल तर ते सुद्धा मिक्स करू शकता, एकदम भारी टेस्टी लागतो. मीठ, चवीनुसार मीठ टाका. हळद आणि हे लाल मिरची पावडर आहे. आणि हे सब्जी मसाला टाकते मी थोडासा. आणि हे अद्रक लसूण पेस्ट आहे. ॲक्च्युली इकडे लाईट गेल्यामुळं मला अद्रक लसूण पेस्ट हे मार्केट जो दुकानात भेटतो ते टाकावं लागला. नाहीतर गरम मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट मी मिक्सर करूनच टाकते, घरीच करते तयार. आता ह्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात, जेणेकरून सर्व भाज्या एकत्र येतील आपले. हा रेसिपी कसं वाटलं तुम्हाला ते कमेंट करायला विसरू नका. आणि आवडलं तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. अर्धी वाटी मी बेसनसुद्धा मिक्स केलेलं आहे ह्यात. ते आपली मिक्स केलेली भाजी साईडला ठेवूयात. आता हे आहे इडलीचे पात्र. जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर तुम्ही कुकरसुद्धा घेऊ शकता. इडली पात्रात 2 ग्लास पाणी टाकून तिकडे गरम व्हायला ठेवलं आपण गॅसवर. आणि हे आधीच मी पीठ मळून ठेवलं होता. पीठ आपली मऊ झालेली आहे. तर ह्याला ह्या पद्धतीने चपातीसारखा लाटून घेऊयात. दोन्ही साईडला पीठ लावून व्यवस्थित गोल आकार लाटून घेऊयात. थोडंसं जाडसर असलं तरी चालेल. हे बघा, ह्याला थोडंसं तेल लावून घेऊयात, जेणेकरून आपली भाजी चिकट नाही होणार. आता जे आपण मिक्स केलेलं आहे ते भाज्या सर्व मिक्स केलेलं आहे ते टाकायचे ह्यात. तीन ते चार चमचे सर्व मिक्स केलेली भाजी टाका ह्यात. व्यवस्थित पूर्ण पसरून घ्या. पसरून घेतलं. आता ह्याला हे बघा,
चारही साईडने आपल्याला जे चपाती केलं होतं आपण ह्या साईडने कवर करून घ्यायचे. झाली या पद्धतीने कवर. तर याला आता रोल करून घेऊयात. लहान मुलं असतील तर आवडीने खातील. शेजवान चटणी किंवा कॅचअपसोबत खाऊ शकता. तर ह्याला बघा, जे आपली इडली पात्राचे ट्रे होते त्यात तेल लावून ठेवलं आहे. आपले पाणीसुद्धा गरम झालेले, त्यामुळे मी डायरेक्ट ठेवते. दहा मिनिट वाफून घेऊयात. आपल्या भाज्या पण शिजतील आणि आपल्या चपात्या पण शिजून वाफून निघतील. हा बघा, ह्या पद्धतीने थोडंसं कणिक मोडून बघा. पीठ तर लागत नाही ना आपल्या हाताला. तर ही तयार झालेली आहे. थोडंसं गार होऊ द्या. गार झाल्यावर ह्याला आपण साईडला काढून घेऊयात. ह्या पद्धतीने साईडला काढून घेऊयात एका ट्रेमध्ये. गार होऊ द्या थोडंसं. गार झाले की क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचे. हे बघा, ह्या पद्धतीने सरळ न कट करता क्रॉसमध्ये कट करून घ्यायची आहे. पूर्ण भाजीसुद्धा आपले वाफलेले आहेत. मस्त अशी भाजीसुद्धा आत तयार झालेली आहे. तुम्हाला केवढं बारीक हवं असेल तर बारीकसुद्धा कट करून घेऊ शकता तुम्ही. हे बघा, आज चपातीचं रोल झालेला आहे दिसतं. आपण भाज्यासुद्धा आपले दिसत आहेत. ह्या प्रकारे सर्व कटिंग करून घेतलेलं आधी. आताला त्यासाठी मी जवळपास 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यात मीठ टाका. सोडा जर तुम्ही वापरत असेल तर सोडा टाकू शकता. मी सोडा वापरत नाही, त्यामुळे मी सोडा यूज करत नाही, टाकत नाही. आम्ही खात नाही सोडा. तर त्याला हवी तेवढे हळूहळू पाणी टाकून घ्या, जेणेकरून आतले गोटले असतात जे गाठ तयार होतात ते पूर्ण क्लिअर होतील. एकदम डायरेक्ट पाणी टाकले की त्यात गाठ राहतील. त्यामुळे थोडं थोडं करून व्यवस्थित गाठ पूर्ण क्लिअर करून घ्या. नंतर थोडंसं पाणी टाकून पातळ करून घेऊयात. हे रेडी झाली आपली. पूर्ण पाण्यासारखं पण नाही करायचं, मीडियम झालं पाहिजे, जसं इडलीला वगैरे असते त्या प्रकारे. तर आपण इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आपण तेलसुद्धा गरम झालेली आहे. आता तेल तापले की नाही बघूयात. थोडंसं बघा, बेसन टाकलं वर येतोय, तर आपली तेल तापलेली आहे. आता जे आपण कट केलेले पीस होते ते बेसनमध्ये मिक्स करून टाकूयात. तुम्हाला हवे तेवढे पीस 5-6 सुद्धा तुम्ही टाकू शकता, 7-8 सुद्धा टाकू शकता. जेवढी तुमची कढई मोठी असेल तेवढे टाकू शकता. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. तुमच्या घरच्यांना शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा मला. संगीता मेलेनकरी हे खूप सपोर्ट करतात मला, कारण प्रत्येक रेसिपीच्या पाठीमागे त्यांचा काही ना काही कमेंट असतो. तसंच तुम्ही पण मला प्लीज सपोर्ट करा. बघा, मस्त अशी फ्राय होत आहे. लालसर झाली, फ्राय झाली आहे. तर बोला, ह्याला केचप किंवा शेजवान चटणीसोबत खावा, मस्त लागेल. चला, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय.